भाऊ जर अधर्म करत असेल, अधर्माने वागत असेल, अनितीने जर वागत असेल, ऐका, भाऊ जर अधर्म करत असेल, अनितीने वागत असेल, अधर्म जर करत असेल, अन्याय जर करत असेल, अन्यायाने जर वागत असेल, तर बिभीषणासारखं श्रीरामाच्याच संगतीला राहिलेलं बरं. बापाला जर देवाच्या नावाची अलर्जी असेल, ऐका, बापाला जर देवाच्या नावाची अलर्जी असेल, नारायण नाव घेतल्यानंतर जर त्याच्या अंगाची लाई लाई होत असेल, तळपायाच्या मस्तकाला जात असेल, तर त्या ठिकाणी भक्त प्रल्हादासारखंच राहिलेलं बरं. भक्त प्रल्हादासारखंच राहिलेलं बरं, बरं का. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला कार्य करायचं असेल ना, तर हे सगळं डिफेंड आहे, सगळं अवलंबून आहे मनावर. बिना मित्राचे राहिलेले बरे. जर आम्हाला ते मित्र व्यसनाधीन करत असतील, नको तो नाद लावत असेल, नको त्याप्रमाणे जर नको त्या प्रकारे जर आमच्याकडून अधर्म घडत असेल, ठीक आहे, हरकत नाही. कारण आमचं मन आहे ना, ते संगतीवर अवलंबून आहे, गुणांवर अवलंबून आहे. कुठे बसतंय, काय खातोय, काय खातो आम्ही, त्याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत. काय आम्ही खातोय ना, त्याच्यावर सुद्धा विचार आमचे अवलंबून आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत त्या, तेवढ्या सांगायला आपल्याला वेळ नाही, आपण पुढे सरकूयात. बरं का, आपला विषय काय आहे? यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा. काय झालं माहितीये का मौली? एका राजाच्या मनामध्ये आलं, एक विचार आला, आणि तो विचार त्याने प्रधानाला सांगितला. प्रधाना म्हणजे संपूर्ण राजवाड्यामध्ये, संपूर्ण आपल्या क्षेत्रामध्ये दवंडी दे. काय? अमुक अमुक दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून आपल्या या राज्यातील सगळ्या मंडळींनी यायचंय, सगळ्या पुरुषांनी यायचंय, सगळ्या पुरुषांनी यायचंय. कुठे? अमुक अमुक ठिकाणी यायचंय. मोठा मैदान आहे असा, त्या ठिकाणी. मग काय करायचंय? म्हणे काय नाही, म्हणे त्या दवंडीमध्ये त्या सांगताना त्यांना असं सांगा की आल्यानंतर त्या ठिकाणी 2च रांगा असतील. पुरुष किती जरी असले, 100-500 जरी पुरुष असले, तरीही रांगा 2च असतील. एक रांग असेल जे बायकोचं ऐकतात त्यांनी त्या रांगेमध्ये उभं राहायचं. दुसरी रांग असेल बायकोचं न ऐकणाऱ्यांची रांग. अशा 2 रांगा असतील. बरं का, सांगितलं कोणी? राजानी. तुम्ही बोला, बोलाल तर 12:30 वाजतील, नाही तर वाजणार नाही. कोणी सांगितलं? राजाने. कोणाला सांगितलं? प्रधानाला सांगितलं. सगळ्या मंडळीला सांगा 2 रांगा असतील. एक रांग असेल बायकोचं ऐकणाऱ्यांची, दुसरी रांग असेल बायकोचं न ऐकणाऱ्यांची. दिली दवंडी तसा सगळा सांगितलं सगळ्यांना, आणि ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवसाला ठरल्या वेळेला यायला सुरुवात झाली. राजाची आज्ञा आहे, राजाने सांगितले म्हटल्यानंतर सगळेच यायला लागले त्या ठिकाणी. कोणीही थांबायचं नाही घरी असं सांगितलं होतं. भले येऊन तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे, तुमच्या आचरणाप्रमाणे, तुमच्या कर्माप्रमाणे त्या रांगेमध्ये उभे राहा, पण यायलाच लागणार आहे. आता सकाळपासून यायला सुरुवात झाली. सकाळपासून अनेक मंडळी आली, अनेक पुरुष आले. मला सांगा कुठली रांग मोठी झाली असेल आणि येणारे कुठल्या रांगेमध्ये उभे राहिले असतील? तुमच्याकडून ऐकेन मी नाही सांगणार. एकच रांग मोठी झाली, दुसऱ्या रांगेमध्ये कोणच नाही. जे यायचे ते कुठल्या रांगेमध्ये उभे राहिले असतील? यास बायकोचं ऐकणाऱ्या रांगेमध्ये सगळे उभे राहिले. सगळे येतो तो बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभा राहतोय. पुन्हा एकदा ऐका, बायको जर चांगलं सांगत असेल तर 100% ऐकलं पाहिजे. ऐकताय ना? बायको जर चांगलं सांगत असेल तर 100% ऐकलं पाहिजे. घरातील अधिक त्या घराला घरपण देण्याची जबाबदारी पुरुषावर आहे की महिलेवर आहे? कोणावर आहे? मग घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी महिलेवर आहे का पुरुषावर आहे? महिलेवर आहे. घरातील मुलांवर संस्कार करण्याची अधिक करून जबाबदारी, घरातील मुलांना मार्गदर्शन करण्याची अधिक करून जबाबदारी कोणावर आहे? महिलांवर आहे की पुरुषांवर आहे? महिलांवर आहे. मग कुठल्या बाईला असं वाटतंय का माझ्या घराचं स्मशान व्हावं? कुठल्या बाईला असं वाटतंय? कुठल्याच बाईला असं वाटत नाही माझ्या घराचं स्मशान व्हावं म्हणून. आणि ऐका, महिलेच्या एवढा त्याग पुरुष कधीच करू शकत नाही. कधीच नाही, कधीच नाही. प्रत्येक
प्रत्येक बाप ज्या वेळेला आपल्या मुलीसाठी स्थळ शोधत असतो ना, त्यावेळेला त्या बापालाही वाटत असे माझी मुलगी गरिबाच्या घरात गेली तरी चालेल. ऐका, पण मी जो जावई शोधतोय ना माझ्या मुलीसाठी तो कसा असावा? हा, रोज गटारात पडणारा असावा, जुगारात बर्बाद झालेला असावा, नको त्या प्रकारचा नाद त्याला असावा. नाही रे, प्रत्येक बापाला असं वाटतंय माझ्या मुलीने आनंदात राहावं, माझ्या मुलीने सुखात राहावं, समाधानात राहावं. अशा प्रकारे सुसंस्कारित आणि संस्कार संपन्न असलेल्या घरामध्ये माझ्या मुलीला द्यावं, त्या घरामध्ये माझ्या मुलीनं जावं असं प्रत्येक बापाला वाटत असतंय. प्रत्येक भाऊ ज्या वेळेला आपल्या बहिणीसाठी वर शोधत असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा मनापासून वाटत असतंय की माझी बहीण चांगल्या घरामध्ये जावी, सुसंस्कारित आणि सुशिक्षित घरामध्ये किंवा चांगल्या घरामध्ये जावी, जेणेकरून आमचे भावजी निर्व्यसनी असावेत, चांगले असावेत, चांगले समाजामध्ये त्यांचं कार्य असावं, घरामध्ये चांगलं कार्य असावं. प्रत्येकाला वाटतंय. बरं का, महिलेचं का ऐकलं पाहिजे, बायकोचं का ऐकावं? जर चांगलं सांगत असेल तर ऐकावा ना, ऐकी नाही? कारण तिला कधीच वाटत नाही की माझ्या घराचं स्मशान व्हावं, माझा संसार उद्ध्वस्त व्हावा असं कुठल्याच बाईला वाटत नाही. प्रत्येक बाई, प्रत्येक महिला घराला घरपण देण्यासाठीच प्रयत्न करत असते, त्या संसाराला रंगरंगोटी देण्याचाच प्रयत्न करत असते. भले तिचा संसार फाटका जरी असला ना तरी तो तिला मनापासून आवडत असतो, करेल माझा म्हणून ती स्वाभिमानाने सांगत असते. बरं का, माझा म्हणून स्वाभिमानाने सांगत असते. बरं का, सांगण्यासारखं बरंच काही आहे. चांगलं असेल तर ऐका, मी पुराव्यासहित सांगतो. जर रावणाने मंदोदरीचं ऐकलं असतं, मंद उदरी तिचं नाव आहे बरं का, मंदोदरी म्हणजे मंद उदरी, उपदेश करते, सांगते, मार्गदर्शन करते, हात जोडून विनंती करते रावणाला, श्रीराम प्रभूंना शरण जा, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल, आमचाही उद्धार होईल. जर ऐकलं असतं तर रावण एवढा श्रेष्ठ होता, एवढा श्रेष्ठ होता, त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की आज श्रीराम प्रभूंच्या बाजूला रावणाचा सुद्धा प्रतिमा आमच्या घरात असते. का ते सांगतो ना तुम्हाला, का असते ते सांगतो तुम्हाला. ज्या महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही आतुरतेने प्रयत्न करतोय, जो महादेव प्रसन्न व्हावेत म्हणून आम्ही भक्ती करतोय, परमार्थ करतोय, नामस्मरण करतोय, नामचिंतन करतोय, तपश्चर्या करतोय, साधना करतोय, आम्हाला दर्शनही घडत नाही, त्या महादेवाने त्या रावणाला आत्मलिंग काढून द्यावं आणि काय सांगावं, याची साधना जर केली, याची स्थापना जर केली तर जगाचा मालक, विश्वाचा मालक तू होशील. महादेवाने आत्मलिंग काढून द्यावं अशी भक्ती पाहून, बरं का, त्याचा तोंड पाहून नव्हती बघितली काही, त्याची भक्ती पाहून, त्याचं सौंदर्य पाहून रावणाला ते आत्मलिंग दिलं नव्हतं, त्याचं बळ पाहून आत्मलिंग दिलं नव्हतं, त्याची भक्ती, त्याचा परमार्थ, त्याने केलेला नामस्मरण, त्याची साधना, त्याची तपश्चर्या पाहून आणि मग रावणाला आत्मलिंग दिलं होतं महादेवाने. आणि खऱ्या अर्थानं एवढी श्रेष्ठ भक्ती असताना सुद्धा काही कमी होतं का रावणाकडे? रावणाकडे काही कमी होतं? दशग्रंथी ब्राह्मण होता तो, 4 वेद 6 शास्त्र अभ्यास असलेला पूर्ण, दशानन म्हटलेलं आहे, त्याला 10 डोकी आहेत. म्हणून तर कवी महाराज म्हणतात, परणारी पैरी छुरीनं लावू उसे अंग, रावण के दश शिर गये परणारी के संग. रावणाची 10 डोकी गेली, एक पण नाही राहिला. पुढे ऐका, दशानन आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, महाबळी आहे, गोकर्ण महाबळेश्वर लिंग, जे नाव पडले ना महाबळेश्वर, ते रावणाच्या बळावरूनच नाव पडलेलं आहे. पुढे ऐका, लंका सोन्याची आहे, तो महाबली आहे, त्याच्या पाठीशी महाबलाढ्य राक्षस आहेत, महाबलाढ्य राक्षस आहेत. पण तरी सुद्धा हार मानावी लागली ना, पराजय झाला की नाही? पराजय झाला ना. अहो बघा, जेव्हा जेव्हा रावणाचा आणि श्रीराम प्रभूंचा युद्ध व्हायचा ना, तेव्हा तेव्हा हार कोणाची व्हायची? रावणाचीच व्हायची, रावणाचीच हार व्हायची प्रत्येक वेळेला. आणि विचार करायची मंदोदरी, कारण ती पतिव्रता होती, जरी रावणाची बायको होती तरी सुद्धा पतिव्रता होती ना. काय असो, तर
प्रत्येक वेळेला विचार करायची की इकडे महाबळ आहे, ताकद किती आहे, सामर्थ्य काय कमी आहे का? महाबलाढ्य राक्षस मागे आहेत पाठीशी, दशानन आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, ज्ञान पण कमी नाही, काय ज्ञान कमी नाही, दशग्रंथी ब्राह्मण, त्याच्या पुढे लंका सोन्याची आहे, आयुष्य किती आहे. मग तरी सुद्धा प्रत्येक वेळेला हार यांचीच का होते? कारण जो हरवतोय त्या श्रीरामाबद्दल त्यांनी काय ऐकलेलं आहे? वनवासी आहेत, कंदमुळे खाऊन राहतात, पर्णकुटीमध्ये राहतात, पाठीशी कोण आहेत? वानर सेना, मोजकी वानर सेना आहे, पण किती? मोजकी. ऐका, प्रत्येक वेळेला विचार मंदोदरीच्या मनामध्ये हाच यायचा की इथे सगळं काही असताना सुद्धा पराभव होतोय, आणि तिकडे वरच्या अंगाने जर पाहायला गेलं तर काहीच नाही, तरी सुद्धा विजय होतोय का? कालांतराने ज्या वेळेला भगवान श्रीराम प्रभूंचा बाण रावणाच्या वर्मी लागला आणि रावण धारातीर्थी पडला, रावण मेला गेला, मंदोदरी विचार करायला लागली की श्रीराम प्रभूंचा विजय झाला, माझ्या नवऱ्याचा पराजय झाला. कारण काय? कारण काय? कारण काय? शोधायला लागली. आणि एकदा श्रीराम प्रभूंची भेट घ्यायची म्हणून निघाली. एका ठिकाणी सूर्य उगवलेला असताना पश्चिमेकडे तोंड करून एका कातलावर बसले होते श्रीराम प्रभू, एका दगडावर बसले होते श्रीराम प्रभू. आणि मंदोदरी माई ह्या पूर्वेच्या दिशेने आल्या. मला सांगा, पूर्वेच्या दिशेने मंदोदरी माई आलेले आहेत. श्रीराम प्रभू कातलावर बसलेले आहेत, पश्चिमेकडे तोंड केलेलं आहे, सूर्य उगवलेला आहे. श्रीराम प्रभूंची सावली कुठे पडली असेल? पश्चिमेला. जी बाई आलेली आहे तिची सावली कुठे पडली असेल? पश्चिमेला. ती बाई दिसायच्या आधी श्रीराम प्रभूंच्या पुढे त्या बाईची काय दिसली असेल? सावली दिसली. आणि सावलीकडे बघितलं श्रीराम प्रभूंनी, महिलेची सावली आहे एवढी जाणीव झाली, आणि महिलेची सावली आहे म्हणून त्या सावलीकडेच पाहून नमस्कार केला आणि हात जोडून मागे वळून बघितलं तर मंदोदरी विचारलं, काय कारण आहे, कशास्तव आलेले आहेत? सावलीकडे पाहूनच जेव्हा श्रीराम प्रभूंनी हात जोडले ना, तेव्हाच त्यांना उत्तर मिळालं. आणि मग त्या हात जोडून म्हणतायत, ज्याच्यासाठी मी इथे आलो होतो ना, की एवढं सगळं काही असताना आज रावणाचा पराभव होतोय, आणि काहीही नसताना वरच्या अंगाने पाहून जर पाहायला गेलं तर काहीही नसताना श्रीरामाचा विजय होतोय. याला कारण काय? तर आज मला कळलं, नुसत्या महिलेच्या सावलीकडे पाहून दोन्ही हात जोडणारे श्रीराम प्रभू कुठे, आणि एखादी महिला एकटी पडली म्हणून तुला उचलून घेऊन जाणारा रावण कुठे? खऱ्या अर्थानं रावणाचा पराभव झाला, याला कारण तो आहे, तोच कारण आहे. पुन्हा आपण आपल्या गोष्टीकडे येऊ. बाईचं ऐकलं पाहिजे जर चांगलं असेल तर. दोन रांगा विसरू नका ना आपल्या. एक रांग कुठली? बायकोचं ऐकणारे, आणि दुसरी रांग कुठली? बायकोचं न ऐकणारे. आयडिया कोणाची? युक्ती कोणाची? राजाची. कोणाला सांगितली? प्रधानाला. आता सगळी मंडळी यायला लागल्यात बरं का, विसरू नका तुम्ही, सगळी मंडळी यायला लागल्यात. जो येतो तो प्रामाणिकपणे बायकोच्या ऐकणाऱ्या रांगामध्येच उभा राहतोय. कारण आम्हालाही खात्री आहे, एकदा लग्न झाला की माणूस कोणाचा ऐकतो. म्हणून तर बोलतात ना, ह्या असा सुधारणार नाही, याचा एकदाचा काय लग्न करून देऊ दे. एकाची दोन झाली की मग त्याला कळेल कसं काय असतं इथे. असो, तर मग झालं बाबा, संध्याकाळची वेळ झाली, काही कामावर वगैरे इकडे तिकडे गेलेले ते एक एक येत आहेत, पण त्यातलाच एक जण आला. आतापर्यंत तीच रांग मोठी झालेली, सगळे आले ते त्याच रांगेमध्ये उभे राहिले, बायकोच्या ऐकणाऱ्या रांगेमध्ये. आता मात्र काय झालं माहितीये का? एक जण आला, धाबा टाकत आला, दम लागत आला, फार धावत पळत आला, आणि बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहताना असं सांगितलं होतं, ज्याला बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायचंय त्याने आल्याबरोबर टोपलीतला एक सफरचंद घ्यायचा. त्याने जर टोपलीतला सफरचंद घेतला तर आम्ही समजू हा बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायला आलेला आहे, आणि मग जाऊन त्याने बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभं राहायचं.
आल्याबरोबर सफरचंद घेतला आणि जाऊन बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की चला आपल्या अख्ख्या राज्यामध्ये एक तरी माणूस असा भेटला. प्रधानाला आनंद वाटलं, राजाला आनंद वाटलं, रे सकाळपासून येतोय तो त्या ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभं राहतोय. पण एक तरी असा मिळाला, एक तरी असा निघाला की तो बायकोचं ऐकत नाही. पण त्याला तो लागलेला धाप, त्याला लागलेला दम, तो धावत आलेला बघितल्यानंतर प्रधानाने राजाने विचारलं, दादा एवढा धावत यायची गरज काय होती, एवढा पळत का आला? तेव्हा त्याने सांगितलं, घरी असतानाच बायकोने सांगितलं, जायला ना तर धावत जा, पळत जा, आणि तिथं गेल्यानंतर बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्येच उभं राहा. कोणी सांगितलंय? कोणाचं ऐकून उभा राहिला? त्याला सांगितलं, ए शहाण्या, तो सफरचंद ठेव त्या टोपलीत परत जसा येत असा आणि सगळ्यांच्या मागे जाऊन उभा राहा. संध्याकाळ झाली माऊली, एकही नाही, कोणच नाही, कोणच नाही. शेवटी प्रधानाने सफरचंद उचलला आणि मोठा अभिमानात जाऊन बायकोच्या न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला. ऐका, राजाला आनंद झाला, प्रजेला आनंद झाला. राजाने त्या प्रधानाला काळा घोडा बक्षीस दिला. त्या घोड्यावर टांग मारली, त्याने टप 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 करत गेला घरी. गेल्यानंतर अजून काही मंडळी गेलीही नव्हती, तिथेच होती. सगळे विचार करत होते की प्रधान एक कसा निघाला, प्रधान एक कसा निघाला. आणि तेवढ्यात परत तो प्रधान आला. आल्यानंतर राजाला म्हणतोय, राजा साहेब काळा घोडा नको. बायको बोलते, जर आणाचाच असेल तर सफेद घोडा आणा. कोण बोलते? त्याला सांगितलं प्रधानाला, तो सफरचंद पण ठेव ना, घोडा पण होता तिथं नेऊन बांध, नेऊन ठेव आणि जाऊन रांगेत उभा राहा. आता राहिला कोण बरं? प्रजा तर सगळी झाली, प्रधान पण झाला. आता राजाने सफरचंद उचलला आणि त्या रांगेत जाऊन उभा राहिल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या, राजाचं अभिनंदन केलं. आणि मग सर्वांना स्वाभिमान वाटला की चला आपला राजा तरी तसा निघाला, कमीत कमी बायकोचं न ऐकणाऱ्या रांगेमध्ये उभा राहिला म्हणजे राणी साहेबांचं कधीच ऐकत नसेल. मग काय झालं? सगळ्यांना एकच प्रश्न पडला की ही अतिशय चांगल्या प्रकारची युक्ती राजांना सुचली कशी? राहवतच नाही. म्हणून हा सगळ्या प्रजेचा विचार प्रधानांपर्यंत आला आणि प्रधानांना राहवत नाही म्हणून प्रधानाने राजाला विचारलं, राजा साहेब हे सगळं काही झालं बरोबर आहे, पण ही युक्ती तुम्हाला सुचली कशी? तेव्हा राजाने सांगितलं, परवाच मला राणीने कानावर टाकला, असं करून तर बघा. पिटली का ट्यूब? नाही पिटली अजून. कोणी सांगितलं? राणीने. कोणाचं ऐकून केलं? मग प्रजा बोलली, राजा साहेब तुम्ही पण सफरचंद ठेवा, जागेवर ठेवला तर बरं होईल जरा. आपला विषय काय होता बरं? यथा राजा तथा प्रजा, जशी राजा तशी प्रजा. आणि आपल्या सर्वांगातला, सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे बरं? मन इंद्रियांचा राजा. म्हणून आमच्या आयुष्याचा प्रवास हा मनावर अवलंबून आहे. आम्हाला गती मिळावी की अधोगती मिळावी हे मनावर अवलंबून आहे. आमच्याकडून पापकर्म घडावीत की पुण्यकर्म घडावीत ही मनावर अवलंबून आहे. ऐका, आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं का अयशस्वी व्हावं हे मनावर अवलंबून आहे. म्हणून 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अधत्व. एक वेळ देवाला वाहायला फुलं नसतील चालतील, एक वेळ देवाला वाहायला अर्पण करायला फळं नसतील चालतील, एक वेळ देवाला वाहायला फुल नसेल चालेल. एखादा उपचार त्या ठिकाणी पूजा करताना तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल ना, ठीक आहे, अक्षदा घ्या, देवाला अर्पण करा. ऋतुकालो धो पुष्पम समर्पयामी. ठीक आहे, देव समजून घेतील. नानाविध फलम फलानी समर्पयामी. समजून घेतील. नारळ नाही, नारिकेल फलानी समर्पयामी, श्रीफलम समर्पयामी. अक्षदा व्हा, काही फरक पडणार नाही. पण ते तिथे उपचार करत असताना, ती पूजा करत असताना मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरुपे संसारा येणे नाही. आम्हाला मन देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. आम्हाला मनाने पूजा करता आली पाहिजे, आम्हाला अंतःकरणाने पूजा करता आली पाहिजे. आता ऐका, मयेव मन अदत्व. भगवंत म्हणतात, मन माझ्या चरणी अर्पण करा. एवढंच नाही, मयबुद्धी निवेशया, तुमची बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवेशिष्यसी मयव अत रुद्वन संशय. एकदा देवाच्या चरणी आम्ही मन अर्पण केलं की वेगळी भूमिका उरत नाही, वेगळं पण उरत नाही. सरिता गंगेशी मिळाली, मिळणी मागे एकची झाली. मग जरीही ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा
बरं का, एकदा नदी जाऊन सागराला मिळाली ना, वेगळी करू शकतो का आपण? हे आमच्या भातसा नदीचं पाणी आहे म्हणून, हे उल्हास नदीचं पाणी आहे म्हणून, हे काळू नदीचं पाणी आहे म्हणून वेगळं करू शकतो आपण? तसं एकदा आम्ही देवाशी एकरूप झालो ना, वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही. आणि याचीच जर ओळख करून देतात चारही वेद. जन्माला आल्याबरोबर पहिला प्रत्येकाला पडलेला प्रश्न कोहम, मी कोण आहे? पहिला प्रश्न पडला आपल्याला, कोहम, मी कोण आहे? त्या कोहम प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे चारही वेदांनी. ऐका, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदाचे 4 महावाक्य आहेत. एक म्हणतंय अहम ब्रह्मास्मी, कोहम, कोण आहे मी? अहम ब्रह्मास्मी. दुसरं म्हणतंय तत्वम असी, तत्वम असी. तिसरं म्हणतंय प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मन ब्रह्म. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला सर्वत्र तो देव, तो ब्रह्म आहे याची प्रचिती आम्हाला येते, त्यावेळेला सर्वम फलविदम ब्रह्मा. म्हणून काशीशी गंगा आणली नाथ महाराजांनी. कुठून आणली? ऐकताय ना तुम्ही सर्व, नेहमी प्रवचनातून कीर्तनातून ऐकताय की नाही? काशीशी गंगा आणली. बरं का, मला सांगा, काशीला गंगा घेताना नाथ महाराजांच्या मनामध्ये तोच विचार होता का गाढवाला पाजायची आहे म्हणून? नाही ना. आणताना त्यांच्या मनामध्ये तो विचार होता का ही गाढवाला पाजायची आहे म्हणून? उद्देश वेगळा होता, मत वेगळं होतं. पण जेव्हा तडफडणारं गाढव बघितलं ना, तेव्हा नाथ महाराज म्हणतात ह्या काशीशी आणलेल्या गंगेची खरी गरज या गाढवाला आहे. हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी आमच्याकडून परमार्थ घडेल, त्या दिवशी आमच्याकडून भक्ती घडेल. अन्यथा परमार्थ भक्ती आम्हाला कळणार नाही. करतोय हा आमचा भ्रम असेल, करतोय हा आमचा भ्रम असेल. वेगळेपणच उरत नाही ना. एकदा एक तारी संघ एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. एकदा देवाच्या नामचिंतनामध्ये एक रूप झाला ना माणूस, की तिथे वेगळं पण उरत नाही, तिथे वेगळं काही दिसत नाही. बरं का, त्यासाठी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. मला तरी वाटतं 8व्या अध्यायामध्ये, ह्याच अध्यायामध्ये, पुढे आपल्या 8व्या अध्यायामध्ये अनेक दृष्टांत दिलेली आहेत. बरं का, आम्ही जी साखर खातोय की नाही, ती साखर कशापासून तयार होते बरं? ऊसापासून. ऊसावर प्रक्रिया केली की साखरेची निर्मिती होते. आता साखर तयार झालेली, तिच्यावर कुठली प्रक्रिया केली तर आम्हाला परत ऊस तयार करता येईल? तिळापासून तेल मिळतंय, शेंगदाण्यापासून तेल तयार होतंय, पण त्या तेलावर कुठली प्रक्रिया केली तर आम्हाला परत शेंगदाणे मिळतील? दुधापासून तूप तयार होतंय, त्या तुपावर कुठली प्रक्रिया केली तर पुन्हा आम्हाला दूध मिळेल? नाही. तसं आम्ही एकदा काय परमार्थ करता करता, भक्ती करता करता, देवाचं नामस्मरण करता करता त्या स्थितीला प्राप्त झालो ना, की पुन्हा माघारी येणे नाही. नाही. फक्त किरणांमध्ये आणि सूर्यामध्ये फरक आहे. हा आमच्याकडे असलेला भेद भ्रम जेव्हा नष्ट होईल ना, तेव्हा कळेल काय सर्वा घटी राम देहादेही एक. मग कसा आहे तो? सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सूर्याचा प्रकाश जसा आंधे गावामध्ये पडतोय तसाच खडोलीमध्ये पडतोय ना, तसाच उशीदला आहे ना, भोकरीला पण तसाच आहे, कलमोलीला तसाच आहे, वासिनला तसाच आहे. का वेगळा आहे का? सूर्य एकच आहे, किरणांनी आमच्यापर्यंत पोहोचला जातोय, त्याचे किरण एक समान आहेत. त्याप्रमाणे देव भगवंत ब्रह्म एकच आहे, त्याची शक्ती आमच्या सर्वांमध्ये सामावलेली आहे.
ती शक्ती जोपर्यंत आहे, तो अंतरात्मा जोपर्यंत आहे, तोपर्यंत आम्ही सर्व काही कार्य करत असतो. तो अंतरात्मा असेपर्यंतच आम्हाला आमचं मन देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे, आमची बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करता आली पाहिजे. म्हणजे काय होईल? निविशिसी मय व अतरुद्वन संशय हा. आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, जे मन बुद्धी ही घर केले माझ्या टाई, तरी मग सांग काही मी तू ऐसे उरे. म्हणून मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आमच्या ध्यानामध्ये अखंड जर दत्तगुरु असतील, आमच्या ध्यानामध्ये जर अखंड तो पांडुरंग परमात्मा असेल, अखंड जर तो भगवंत, अखंड देव ते ब्रह्म जर आमच्या ध्यानामध्ये असेल, तर वेगळं रूप राहणार नाही. आमचं त्या तत्वाला आम्ही प्राप्त झालेलो असो, त्या तत्वाला आम्ही प्राप्त झालेलो असो. आता साधं उदाहरण आहे बघा बरं का. मन जर देवाला अर्पण